या सगळ्यावर नजर आपली कायम असेलच, पण अर्थातच तपोवनचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. थेट जाते तपोवन परिसरात आपले प्रतिनिधी महेश यांच्याकडे. महेश, आपण पाहतोय की तपोवनातल्या वृक्षतोडीला विरोध होत असताना तिथं हैदराबादच्या राजमुंद्री इथून दाखल होत आहेत झाडं आज दुपारपर्यंत. त्यामुळे नाशिककर नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं फार महत्त्वाचं असेल. अगदी खरं आहे लागवे. खरं तर एकीकडे तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा कायम असताना दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री येथून आज 15,000 जी झाडे आहेत ती नाशिकमध्ये दाखल होणार आहे. यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नाशिककर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु नाशिककरांनी या वृक्षारोपणाला वृक्ष प्रत्यारोपणाला विरोध केलेला आहे. फक्त तपोवनातील वृक्षतोडीला त्यांचा विरोध आहे. त्यांनी नवीन झाडं जरूर आणावी आणि ती शहरात लावावी, जेणेकरून नाशिककरांना आणखी ऑक्सिजन मिळेल, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पर्यावरण प्रेमींनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या झाडांना त्यांनी आत्तापर्यंत तरी विरोध केलेला नाही. मात्र तपोवनातील प्रस्तावित जी वृक्षतोडी तिला मात्र विरोध कायम आहे. आणि काल जरी आपण बघितलं असेल तरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरामध्ये विविध विकास कामं होत असताना एसटीपी प्लांट उभारले जात आहे. आणि या एसटीपी प्लांट उभारले जात असताना तपोवनापासूनच अवघ्या काही अंतरावर जर बघितलं तर सुमारे 300 ते 400 झाडांची जी कत्तल आहे ती करण्यात आलेली आहे. त्याच्या बदल्यात फाशीच्या डोंगरावर देखील वृक्षारोपण करण्यात आलेले. मात्र हे वृक्षारोपण नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने फक्त नावालाच केल्याचं दिसून आलेलं आहे. फक्त रोपं ठेवून हे गेलेले आहे. आणि खरं तर एकूणच या वृक्षतोडीला कायम जो आहे तो नाशिककरांकडनं विरोध जो आहे तो कायम होताना आपल्याला बघायला मिळतोय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं होतं का एक झाड जरी तोडलं तरी त्याच्या बदल्यात आम्ही 10 झाडे लावणार आहे. याचप्रमाणे खरं तर जे 15,000 झाडं आहेत ही राजमुंद्री येथून मागवण्यात आलेली. खरं तर 2 दिवसापूर्वी ते हैदराबादच्या राजमुंद्री येथून ही झाडे कंटेनरच्या माध्यमातून निघालेली आहे. ते आज दुपारपर्यंत नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र ही जी झाडे आहे ही नाशिक शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात येणार आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर पेलिकन पार्क असेल, कानेटकर उद्यान असेल, गंगापूरचा काही परिसर असेल, या ठिकाणी पालिका प्रशासनाने तयारी देखील केलेली आहे. खड्डे खोदून ठेवलेले आलेल्या झाडांचं प्रत्यारोपण देखील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि एकूणच अशी झाडं त्यामध्ये मागवण्यात आलेली का नाशिककरांना ज्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा अशा प्रकारची भूमिका खरं तर राज्य सरकारने घेतलेली आहे. मात्र एकीकडे ही जरी भूमिका असली तरी दुसरीकडे जर आपण बघितलं तरी आज 25वा दिवस आहे आणि तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांचा विरोध जो आहे तो कायम असताना आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही झाडे लावा, मात्र तपोवनातील वृक्षतोड करू नका, अशी जी भूमिका आहे ती अद्यापही नाशिककरांनी घेतलेली दिसून येते. निश्चित. महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.